अजित करूड साहेब हे ज्या ग्रिलच्या धरून जे उभे आहेत त्यांनी मागे सरका, वरती पायरीवर बसा, तुम्हाला दिसेल, मागच्यांना दिसत नाही. ग्रिल धरून आहे ना, जे उभे आहेत त्यांनी कृपया उभे राहू नका, असं आदरणीय या ठिकाणी अतुल नामदेव घुले युवा नेते यांची सूचना आहे. कुणी ग्रिलच्या जवळ खेळाडूंनी थांबू नका, समर्थकांनी. जे सगळे क्रीडांगण आहेत त्यांचे सामने आता खेळले जातील, त्यांचे वॉर्मअप चालू आहे, तर थांबायचं सगळ्यांनी. रिक्षा रिकामी होईल. अशा सुंदर कार्यक्रमासाठी तुमच्यासारखी चांगल्या विचाराची माणसं आज या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. ज्याचा विचार चांगला त्याचा खेळ चांगला, बरोबर आहे ना? विचारच खराब तर खेळ खराब, मग तो जादूगार होतो. त्यापेक्षा तुमच्या आमच्या सर्वांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे, आई वडिलांचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे, गुरुवर्यांचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. या भावनेतून खेळाडू लढत असतो, खेळत असतो, आणि त्याला गावकरी युवा नेते मदत करत असतात. या ठिकाणी अतुल नामदेव घुले, कमलेश राजेंद्र घुले, गीत गोविंद डेव्हलपर्स हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मुजीब जहीर सय्यद हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय दत्ताभाऊ कळमकर, मी महाराष्ट्र महिला पोलिसांना विनंती करतो की जरा पुढच्या बाजूला येऊन फिरतं राहा. स्टेज जवळ आले तरी काय हरकत नाही. माजी नगरसेवक भाऊसाहेब शितोळे यांचं आगमन झालेलं आहे. सुपे भाऊसाहेब सुपे यांचंही या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. माननीय सुरेश आप्पा गोगावले साहेब यांचंही या ठिकाणी आगमन आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे शशिकांत सहादू घुले, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शहर, यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. माननीय श्री रवींद्र गोपाळ कोवेसर, सामाजिक कार्यकर्ते, यांचं मनपूर्वक स्वागत. माननीय श्री श्रीकांत परशुराम घुले सर, सामाजिक कार्यकर्ते, यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे माननीय आणि या कार्याचे प्रमुख यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत.
या ठिकाणी सेना मेडल ऑनररी कॅप्टन माननीय यशवंत बागले यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच या ठिकाणी अनेक सूचना येणार आहेत खेळाडूंसाठी, गुरुवर्यांसाठी, त्यांच्या प्रशिक्षण देणारे सरांसाठी. खेळाडू वृत्तीने एक लक्षात ठेवायचा, पंचाचा निर्णय अंतिम असेल. वाद घालायचा नाही आणि वाईटही वाटून घ्यायचं नाही. वाद घातल्यावर वाईट वाटतं, त्यापेक्षा पंचाकडे पाहायचं आणि गप्प बसायचं. तयारीला लागायचंय. जे क्रीडांगणाच्या व्यतिरिक्त क्रीडा नवीन बसलेले संघ आहेत, संघ व्यवस्थापनात सर्वांना सूचना आहे, आपल्या संघांना सूचना द्यायची. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंचं या ठिकाणी पैलवान राकेश भाऊ घुले, मित्र परिवार, समस्त ग्रामस्थ, बोपकेल गाव, गणेश नगर, रामनगर या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांकडून तुमचं स्वागत आहे. आमदार चषक कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी विशेष सहकार्य माननीय श्री शशिकांत नामदेव घुले, चेतन गोवर्धन घुले व श्री शशिकांत साहादू घुले, कमलेश राजेंद्र घुले, श्रीकांत परशुराम घुले सर व श्री करण श्रीरंग दोधाडे युवा उद्योजक, माननीय श्री अतुल नामदेव घुले, ऍडव्होकेट मुजीम जहीर सय्यद, चेअरमन जे इंग्लिश मीडियम स्कूल, त्याचप्रमाणे सूरज जगन्नाथ घुले युवा उद्योजक, प्रवीण दिलीप मोरे युवा उद्योजक, श्री रवींद्र गोपाळ कोवेसर सामाजिक कार्यकर्ते. या सर्वांच्या सहकार्यातून पैलवान राकेश भाऊ घुले मित्र परिवार, या मित्रपरिवारानं भरपूर मेहनत घेऊन हे उत्तुंग शिखर गाठलेला जे तुमच्या सर्वांच्या समोर आता दिसत आहे. काम करणं हे धाडसाचं काम आहे. काळीच मोठं असावं लागतं, 36 इंचाची छाती फुगवावी लागती, तेव्हा कुठं काम सोपं होतं. ही काम करण्याची धमक बोपकेल गावचे सुपुत्र, या सुपुत्रामध्ये ही ताकद निर्माण केली शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं. पावन झालेल्या आणि वारकरी संप्रदायाच्या ज्ञानोबा तुकाराम महाराजाच्या भजन टाळाच्या गजरातून, आणि म्हणून त्यांच्या वतीनं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि संघर्ष योद्धा म्हणून ज्याची धमाका, ज्यांना लोकांनी दिलेली ही कामाची पावती आहे, खेळाची पावती आहे, संघर्ष योद्धा श्रीरंग भाऊ दोधाडे क्रीडा नगरी यांचं खरं तर आमच्या खेळाडूंच्या वतीने स्वागत होणं गरजेचं आहे. सरांच्या वतीनेही तुमचं सर्वांचं स्वागत.
त्याला थांबायला पाहिजे आता दुसऱ्या ही सगळी माणसं अण्णासाहेब दादू बनसोडे कार्यक्षम आमदार, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य, आणि ज्यांचा महाराष्ट्र राज्यामध्ये नाव लौकिक वाढतोय, कामाची धमक ही वाढते आलेख आहे. खेळामध्ये आवड आहे आणि खेळाची आवड तुम्हाला दाखवून दिलेली आहे आणि आज अनेक वर्ष ते काम करताय. क्रीडांगणामध्ये ज्याचा काही संबंध नाहीये अशांना विनंती आहे, कृपया आपण क्रीडांगण मोकळं करायचं. ही किशोर किशोरी गट राज्याची गट कबड्डी स्पर्धा आहे. निवड समिती सदस्य, सामनाधिकारी, क्रीडांगणाचे कार्यकर्ते याच्या व्यतिरिक्त क्रीडांगणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींना विनंती आहे पण क्रीडांगण मोकळं करायचं. सुंदर सूचना आहे. या सूचनेचं पालन करा. आनंद घेता येईल खेळाचा. आता मागत पडेल. सनी पावसे, ग्राउंड क्रमांक 2, संपर्क साधा लवकर. राजेंद्र डंबरे नंतर मागत पडेल. रावडे सर, विद्युत व्यवस्था त्यांच्याकडे आहे, त्यांना विनंती आपण व्यासपीठाकडे यायचं. रावडे सर, विद्युत व्यवस्था त्यांच्याकडे आहे, त्यांना विनंती आपण व्यासपीठाकडे यायचं. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट असेल, सांघिक हा खेळ आहे आणि सांघिक खेळाला जेवढे खेळामध्ये आहेत त्यांचं कला कौशल्य, हिंमत ही दाद देण्यासारखी आहे. बराचपासून या ठिकाणी बाबूरावजी चांदेरे साहेब गेले 2 तासापासून सूचना देत आहेत, सांगतायत. त्यांना त्यांच्या सूचनाचं पालन खेळाडूंनी आणि प्रशिक्षणार्थी गुरुजींनी केलेलं आहे, त्यांच्या सरांनी केलेलं आहे. विद्युत व्यवस्था ज्यांच्याकडे आहे त्यांना विनंती आपण तात्काळ पंचकक्षामध्ये यायचं. विद्युत व्यवस्था बघणाऱ्यांना विनंती, विद्युत व्यवस्था. मान्यवर सन्माननीय उपस्थिती या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये होते. त्यामध्ये माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कॅप्टन मारुती जाधव साहेब यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत.
36 मगाशीच लावा लागेल. नाशिक शहर पोलीस संघ व्यवस्थापक कृपया व्यासपीठाकडे यायचे. पंचकक्षाकडे आपण यायचंय. नाशिक संघ व्यवस्थापक